तिरंग्याची खरी ओळख राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिन तुम्हाला माहिती आहे का? 22 जुलै 1947 हा दिवस फक्त तारखेचा उल्लेख नाही, तो आपल्या अस्तित्वाचा रंग आहे। स्वतंत्र मिळवायच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी भारतीय संविधान सभेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। तिरंगा हा आपल्या देशाचा अधिकृत राष्ट्रध्वज ठरेल, पण ही गोष्ट इतकी सरळ नव्हती जेवढी वाटते। झेंड्याचं हे स्वप्न प्रथम पाहिलं होतं पिंगळी व्यंकय्या यांनी। त्यांनी गांधीजींसाठी झेंड्याचं डिझाइन तयार केलं होतं, हिरवा, लाल आणि मध्यभागी चरखा। गांधीजी म्हणाले, पांढरा रंग हवाच जो इतर समाजांचं प्रतीक ठरेल। नंतर 1931 ला काँग्रेसने तिरंगा स्वीकारला, पण त्यावर चरखा होता जो एका राजकीय पक्षाचं प्रतीक बनू लागला। म्हणूनच जेव्हा 22 जुलै 1947 उजाडला, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नेहरू, सरदार पटेल आणि अन्य सदस्यांच्या उपस्थितीत चरख्याऐवजी अशोक चक्र ठेवलं गेलं, जो आहे धर्माचा, गतीचा आणि न्यायाचं प्रतीक। आजचा तिरंगा म्हणजे त्यागाचा केशरी, शांतीचा पांढरा आणि समृद्धीचा हिरवा, आणि त्यामधलं अशोक चक्र आपली संस्कृती आणि मूल्याचं चिरंतन चक्र। जर तुम्हाला अशाच मजेदार, हृदयस्पर्शी देशभक्तीच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर पाहत रहा लोक